महत्वाची बातमी आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याचा जामिनाकरता अर्ज आहे। अटकपूर्व जामिनाकरता बीड सेशन कोर्टात धाव घेतलेली आहे। अटकपूर्व जामिनावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्यावर जे गुन्हे दाखल आहेत यासाठी आता सतीश भोसलेनं कोर्टात धाव घेतली आहे। याकरता त्यानं अर्ज देखील दाखल केलाय। याची सुनावणी उद्या दुपारी होणार असल्याचा वकील शशिकांत सावंत यांचं म्हणणं आहे। संवाद साधलाय वकिलांशी आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। माझ्याबरोबर ते वकील आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय नेमकं सांगता येईल या ठिकाणी सतीश भोसलेने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला आहे, कोणत्या प्रकरणात केला आहे, नेमकं काय? सतीश उर्फ खोके निराळे भोसले यांच्या वतीने मान्य न्यायालयामध्ये मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे अटकपूर्व जामीनचा अर्ज दाखल केला आहे। जे ढाकणे कुटुंबाने सतीश भोसले यांच्या विरोधात आणि इतर लोकांच्या विरोधात जो कलम 109 म्हणजे जुना 307 प्रमाणे जो गुन्हा दाखल केला आहे त्याचा क्राईम नंबर आहे 55/2025। त्याच्यामध्ये सतीश भोसलेच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी मान्य न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे। दिनांक 10/3/2025 रोजी सदरचा जामीन अर्ज दाखल केला असून त्याच्यामध्ये पहिली सुनावणीची जी तारीख आहे ज्याला अपिअरन्स आपण म्हणतो ती तारीख त्याच्यामध्ये 12/3/2025 ठेवण्यात आलेली आहे आणि त्यावर मान्य न्यायालयामध्ये सुनावणी होऊन सतीश भोसले यांना अटकपूर्व जामीन द्यायची किंवा नाही द्यायची किंवा त्याच्या अटकेची आवश्यकता आहे किंवा नाही हे मान्य न्यायालय त्या तारखेला ठरवेल। किती मोठा जरी गुन्हा दाखल असला मान्य न्यायालयामध्ये किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये तर प्रत्येक आरोपीला त्याच्या बचावात्मक म्हणून स्वतःला अटकपूर्व जामीन दाखल करायचा अधिकार आहे। जेव्हा मान्य न्यायालय त्याला असं म्हणतं की बाबा तुला अटकेची आवश्यकता आहे, कस्टडी इंट्रोगेशनची आवश्यकता आहे, जप्तीची आवश्यकता आहे, त्यासाठी अटकेची आवश्यकता आहे आणि अटकपूर्व जामीन जेव्हा नामंजूर होती त्यानंतर आरोपीला सरेंडर व्हावं लागतं। परंतु कितीही जरी मोठा गुन्हा असला तरी त्या गुन्ह्यामध्ये प्रत्येकाला आपल्या बचाव घेण्यासाठी अटकपूर्व जामीन दाखल करायचा अधिकार आहे। त्या मान्य न्यायालयाने ज्या संविधानाने ज्या घटनेने आम्हाला अधिकार दिला त्या अधिकाराचा वापर करून सतीश भोसले यांच्या वतीने अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयात दाखल करण्यात आले। नक्कीच आपण पाहिलं की सतीश भोसलेला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयात हा अर्ज केलेला आहे आणि तो अर्ज देखील आता उद्या 12 तारखेला त्याची सुनावणी होणार आहे। त्यामुळे नेमकं या प्रकरणात काय होतं हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे। लोकशाही मराठी, हरिदास तावरे, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।